अहो पवार साहेब, या माझ्या गोरगरीब शेतकऱ्याचा 7-12 कोरा करून त्याच्यावर उद्धव ठाकरेचं नाव लिहायला हा उद्धव ठाकरे पवाराच्या घराण्यात नाही, बाळासाहेब ठाकरेंच्या पोटी जन्माला आलेला आहे। एक तर तुम्ही न्याय देत नाहीत, आकांत करतोय माझा शेतकरी, आक्रोश करतो आहे। आत्महत्या आज सुद्धा चालू आहेत। गेल्या आठवड्यामध्ये याच माझ्या विदर्भामध्ये 5 आत्महत्या झाल्यात, 5। सगळीकडे आत्महत्यांचा कहर आहे। आणि 1-2 ठिकाणी तर अशी उदाहरणं घडलेली आहेत की शेतकऱ्यांनी आपल्या कच्च्या बच्च्या मुलांसह कडेवर मूल घेऊन धावणाऱ्या रेल्वे समोर उडी मारून जीव दिलेला आहे। काय वाटलं असेल त्या पोराला, काय वाटलं असेल त्याच्या बापाला? जो बाप कडेवरती घेऊन त्या मुलाला कदाचित रोज ती आगगाडी बघायला घेऊन जात असेल, तसाच कदाचित त्याला वाटलं असेल की माझा बाबा मला आगगाडी दाखवायला घेऊन आलेला आहे। समोरून आगगाडी येते, झुकझुक झुकझुक आगीन गाडी, धुराच्या रेषा हवेत सोडी, आनंदाने ते पोर बघत असेल आणि एका क्षणामध्ये ती गाडी जवळ येते काय आणि तो बाप त्या पोरासकट त्या रुळावरती शरीर झोकून देतो काय? एका क्षणात त्या उमलत्या फुलाचा चिंधड्या उडाल्या असतील, काय वाटलं असेल त्याच्या जीवाला? पवार साहेब तुम्ही येतात, विचारतात कधी? सोन्याबाई तुम्ही येतात, गेल्यात कधी अशा शेतकऱ्याच्या घरात? जातीयवादी शक्ती म्हणून तुम्ही आमच्यावरती हल्ले करता आहात, आमच्यावरती आरोप करता आहात। ज्या हाताने रक्त लागलंय अशा हाताने मतदान करू नका म्हणून तुम्ही सगळीकडे तुमची जीभ बाहेर काढून प्रचार करत सुटलेला आहात। हे जे शेतकऱ्याचं सांडते हे रक्त नाही का पाणी आहे? ज्या घरामध्ये आत्महत्या होत आहेत, घरदार उघडी पडतायत, माता भगिनी विधवा होत आहेत, अरे आमच्या हाताला जर का रक्त लागलं असेल तर तुमच्या हाताला हे पुसलं गेलेलं कुंकू लागलेलं आहे आणि अशा कुंकवाने बरबटलेल्या हाताना तुम्ही मत देणार आहात? काय म्हणून मत मागता आहात? काय अधिकार आहे तुम्हाला मत मागायचा? ज्या वेळेला नरेंद्र मोदी इकडे महाराष्ट्रामध्ये फिरतात आणि त्यांनी काँग्रेसवरती आरोप केला की 125 वर्षाची ही बुड्ढी काँग्रेस देशाचं काय भलं करणार, लगेच प्रियांका वडेरा बोलल्या, चॅनल समोर गेल्या, चॅनलवाले गेले, बताइए आपकी क्या रिएक्शन है? मग त्याने एक छानशी पोज मारली आणि सांगितलं, मैं आपको बूढ़ी दिखती हूं? अहो बाई, तुमच्या वयाबद्दल आम्ही नाही बोललेलो, आम्ही बोलतोय ते काँग्रेसच्या वयाबद्दल बोलतो आहोत। काँग्रेस सदैव तरुणच राहते। जवाहरलाल नेहरू होते तेव्हाही तरुणच होते, इंदिरा गांधी होत्या तेव्हाही तरुणच होत्या, राजीव गांधी होते तेव्हाही तरुणच होते आणि आत्ताही पोरं आलेत ती सुद्धा तरुणच आहेत। ही काँग्रेस 125 वर्षापासून जनतेची तरुणाई संपवत आलेली आहे। स्वातंत्र्याच्या आधी तो खुदीराम बोस 17 वर्षाचा पोरगा गेला ना फासावर, तोही तरुणच होता आणि त्याला ज्या वेळेला फाशी झाली त्याची आई त्याला तुरुंगात भेटायला गेली तेव्हा असं म्हणतात की असा संवाद झाला, खुदीराम बोसचे वडील खुदीराम लहान असतानाच वारले होते आणि ज्या वेळेला आई त्याला भेटायला गेली तेव्हा त्या खुदीरामनी त्या दुःखात असलेल्या आईला सांगितलं, आई तू दुःख करू नकोस, तू काळजी करू नकोस, माझा हा जन्म माझ्या ह्या भारत मातेसाठी होता, पण तू काळजी करू नको, मी पुन्हा माझ्या मावशीच्या पोटी जन्माला येईन, तो जन्म हा तुझ्यासाठी असेल, पण ज्या वेळेला मी माझ्या मावशीच्या पोटी जन्माला येईन तू ओळखशील कसा की हा तुझा खुदीराम? काही करू नकोस, जे बाळ जन्माला येईल त्याच्या मानेकडे बघ, त्या मानेवर एक खूण असेल आणि ही खूण आता मी जातोय ना त्या फाशीच्या दोराची असेल, ती खूण बघ आणि ओळख, तुझा खुदीराम परत आलेला आहे। तो खुदीराम सुद्धा पोरच होता ना, तरुणच होता। ही शेतकऱ्याच्या खांद्यावरची पोरं सुद्धा तरुणच होती। त्या दीपाली कोलेची घटना मी मगाच्या सभेत सांगितली, अकोल्यातली ती पोरगी 14 वर्षाची पोर, वडिलांच्या डोक्यावरती कर्जाचं ओझं झाले म्हणून आत्महत्या करणारी ती पोर सुद्धा तरुणच होती। प्रियांका बाई, तुझ्यापेक्षा ही पोर जास्त तरुण होती। काल परवाकडे मुंबईच्या बाजूला वसईमध्ये एक मुलगी अभ्यास करताना दिवा नाही म्हणून केरोसिनचा दिवा तिने पेटवला आणि तंद्रीमध्ये धक्का लागला, तो दिवा कलंडला
आणि बाजूला रॉकेलची बाटली होती ती पडली आणि भपकन पेट घेतला आणि ती पोर शिकता शिकता अभ्यास करता करता जळून आई बापाच्या डोळ्या देखत जळून भस्म झाली. ती सुद्धा प्रियंकाबाई तुझ्यापेक्षा तरुण होती. आणि असं हे काँग्रेसचं तारुण्य, माझ्या या जनतेचं रक्त पिऊन काँग्रेसचं तारुण्य टिकलेलं आहे. ज्या तारुण्याचा माझ्या देशाला उपयोग नाही असं ना तारुण्य माझ्या उपयोगाचं आहे ना काँग्रेस. आणि एक अशोक चव्हाण हे दुसरं धेंड जे सगळीकडे बोंबलत फिरते, आम्ही महाराष्ट्राचा गुजरात होऊ देणार नाही. अरे तुमची पात्रता सुद्धा नाही, तुमची लायकी सुद्धा नाही, तो गुजरात चाललाय पुढे. आज सगळे उद्योगपती महाराष्ट्रामध्ये येत नाही तर गुजरातमध्ये चाललेले आहेत. ज्या वेळेला शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचं सरकार होतं त्यावेळेला तिकडे संभाजीनगरमध्ये स्कोडा गाडीचा कारखाना हा आपल्या सरकारने आणलेला आहे. आज सुद्धा तिकडे आहे, जाऊन बघा, तिकडे रोजगार सुरू आहे. पण हे दळभद्री सरकार आल्यानंतर नॅनोचा कारखाना तुम्हाला आणता येत नाही महाराष्ट्रात, तो सुद्धा गुजरातमध्ये गेला. महाराष्ट्राचा गुजरात आम्ही होऊ देणार नाही म्हणजे गुजरात सारखी प्रगती आम्ही महाराष्ट्राची करणार नाही. गुजरात पुढे जाणार, उत्तर प्रदेश पुढे जाणार, तामिळनाडू पुढे जाणार आणि महाराष्ट्र आम्ही खड्ड्यात घालणार. पण महाराष्ट्र या काँग्रेसचा धार्जिणा नाहीये, काँग्रेसचा लाचार नाहीये. शरद पवार कदाचित सोनिया गांधींसमोर जाऊन लोटांगण घालत असतील, पण माझ्या समोर बसलेला हा वीर मावळा हा लाचार नाही. हा तिकडे दिल्लीकडे जाऊन लोटांगण घालणारा नाही, गुडघे टेकणारा नाही. अरे जी ताकद तुमच्यामध्ये आहे ना, याच ताकदीने गेल्या वेळेला दिल्लीचं सरकार हलवलं होतं. शेतकऱ्यांना कर्ज माफ करणार नाही म्हणणारं सरकार सुद्धा तुमच्या समोर गुडघ्यावरती टेकलं. कर्जमाफीची घोषणा झाली, कर्जमाफ कोणाचं झालं नाही हेही मला माहिती आहे. झालंय कोणाचं कर्जमाफ? झालं असेल प्रामाणिकपणाने हात वर करून सांगा, होय माझं कर्जमाफ झालेलं आहे. आणि मला 7-12 कोरा नाही म्हणता तुम्ही, कळत 7-12 कळत नाही म्हणता. मग कर्ज परतफेडीची पावती सुद्धा मी पाहिलेली आहे. 3300 रुपयाचं कर्ज आणि त्याच्यावरती चक्क लिहिलेलं आहे, पहिलं व्याजाचे 2300 रुपये भरा तर वरची रक्कम तुमची माफ होईल. आहे ना असा मामला? म्हणजे 1 लाखाचं कर्ज असेल तर 80,000 रुपये पहिले भरा तर तुम्हाला वरचे 20,000 माफ होतील. बरोबर आहे ना का चूक आहे? मला शेतीतलं कळत नाही बाबांनो, अजिबात कळत नाही. पण हा असा अफराटा न्याय देणार आहे सरकार, हे तुम्हाला परत पाहिजे डोक्यावर घेणार आहात? आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मी फिरतोय, असंतोषाचा आगडोंब उसळलेला आहे. अरे ही इकडे पलीकडची मेळघाटची घटना घ्या ना तुम्ही. दरवर्षी इकडे लहान लहान बालकं मरतायत, जन्माला येतातच ती 2-5 महिन्यामध्ये 2-5 वर्षामध्ये ही मरण पावतायत. प्रियांका गांधींना म्हणा, प्रियांका वडेरांना म्हणा, प्रियांकाबाई तुझ्यापेक्षा ही बालकं जास्त तरुण आहेत. कधीतरी काँग्रेसवाले तिकडे गेलेत, राहुल गांधी गेलेत, सोनिया गांधी गेल्यात, शरद पवार गेलेत, पण शिवसेना तिकडे पोहोचलेले. मी स्वतः तिकडे गेलेलो आहे. शिवसेनेतर्फे आपण तिकडे ॲम्ब्युलन्स दिलेली आहे आणि आज सुधीर इकडे बसलेला आहे, सगळे त्याचे सहकारी आहेत, सगळे सहकारी इकडे बसलेले आहेत. आणि एक तो प्रसंग सुधीर तुम्हालाच माहिती आहे, डॉक्टर दीपक सावंत आणि ही सगळी मंडळी आपली 7-8 लोक ज्या वेळेला मेळघाटमध्ये गेली तेव्हा समोरून 100-150 लोक तावातावानी समोरून येत होती. यांना कळेना काय झाले, काय चाललंय, ही माणसं एवढी तावातावानी काय येत आहेत आणि तसेच उभे राहिले. एका बाईच्या हातामध्ये पोर होतं, ती जवळ आली आणि आल्यानंतर डॉक्टर दीपक सावंत होते आमदार आपले, त्यांच्या पायावरती ते पोर ठेवलं आणि त्यांनी सांगितलं की डॉक्टर साहेबा तू ॲम्ब्युलन्स परत घेऊन जायला आलास, पण तुझ्या साहेबाला जाऊन सांग तुझ्या ॲम्ब्युलन्समुळे माझं हे पोर वाचलेलं आहे. हे पोर वाचलंय हे तू दिलेल्या ॲम्ब्युलन्समुळे वाचलंय, ही ॲम्ब्युलन्स आम्ही देणार नाही परत. त्यांना वाटलं बिचाऱ्यांना की आपण ॲम्ब्युलन्स परत घेऊन जायला चाललो. ही अशी हालत या राज्याची संपूर्णपणे दिसते. आणि हे कमी पडते की काय म्हणून दहशतवादाचा राक्षस पुन्हा एकदा उठून उभा राहिलेला आहे. होय आम्ही शिवसेनेने केलं, कसाबच्या वकिलाविरुद्ध कसाबला वकील मिळू नये म्हणून आंदोलन केलं, पण आमचं भांडण न्यायालयाशी नाही ना वकिलाशी. अरे आधी अफजल गुरुला फाशी होऊन सुद्धा फाशी दिली जात नाही. मनमोहन सिंग म्हणतात